Halo, 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 halo. Halo, halo, halo. Halo, halo. Halo चिक. हॅलो 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 चिक. हॅलो हॅलो हॅलो. सुस्वागतम. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला नमन करून येथील स्थानदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2024च्या 5व्या रजनीमध्ये मी समालोचक अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने आदरणीय भाईजी नरेश साहेब, आदरणीय शैलेजी लोके साहेब आणि रामेश्वर प्रतिष्ठान या सगळ्यांच्या वतीने तमाम क्रीडा रसिकांचं प्रत्यक्ष मैदानावरच्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेणार आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत पहिल्या सेमीफायनलकडे आपण वळतो. पहिली सेमीफायनल तुमच्या समोर धाडसकल गोवा आणि त्यांच्या विरोधामध्ये बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट दोन बलाढ्य संघांची ग्रंथिका सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळते. कोण जाणार आहे स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये याची निश्चिती होईल आणि त्यासाठीच पहिला मान कोणत्या संघाला मिळेल अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याचा कोणता असेल तो संघ. गोवा क्रिकेट संघाला हे मैदान खूप लकी मानलं जातं. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट या संघाला देखील हे मैदान लकी मानलं जातं. आज नशिबाची साथ कोणत्या संघाच्या बाजूने जाणार आहे, कोणाचा होईल खेळ चांगला, कोणाची येईल वेळ चांगली हे देखील पाहायचं आहे. पहिली सेमीफायनल रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 नाणेफेकीचा कॉल धाडसकल गोवा क्रिकेट संघाने जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय झालाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाला. रोहित स्पोर्ट बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ओमकार केनी त्याच्या साथीला आहे ओमकार देसाई आणि गोलंदाजी मार्कवरती आशिष मेहरुल. या खेळाडूंचा खेळ पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर ओमकार केनी सज्ज होईल. पहिला बॉल, पहिली सेमीफायनल. यावेळेला ओव्हर पिच आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. सरळ बॉलरच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार देसाई आणि ओमकार केनी यांच्यामध्ये पाहायला मिळाली आहे. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे 7 वरती. बिनबाद 7 असा धावफलक आहे. उत्कृष्ट फलंदाजांच्या पंक्तीमध्ये रजत कुडाळकर टॉपला आहे. 121 धावा त्याने बनवलेत. ओमकार देसाईने 75 धावा बनवलेत. शाहिद शेख ज्याने या सिरीज मध्ये 65 धावा बनवलेत हे देखील टॉपचे 3 खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार आशिष मेहरुल. 5 विकेट्स त्याने या सिरीज मध्ये मिळवलेत.
35 धावा त्यांनी खर्च केले. ड्राईव्ह केले ओमकार देवीदास देसाई, मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय टेनिस क्रिकेट मधील वलयांकित नाव, मुंबईवरून बिलॉंग करणारा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमधील पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. यावेळेला आउटपिच बॉल, बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये. ओमकार देसाईची प्राइज विकेट. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ओमकार देसाई सापडलाय. 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन आपला भोपळाही न फोडता ओमकार देवीदास देसाई परतलाय. तंबूच्या आसरेला आली आहे पहिली विकेट. ओमकार देसाई बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती ओमकार भूषण गोळे मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला तो तयार होईल. त्याच्या समोर आशिष मेहरुल. या सिरीज मध्ये त्याने आतापर्यंत 6 विकेट्स मिळवले आहेत. 35 धावा खर्च करून 5 मिळवल्या होत्या. यावेळेला 1 मिळवली आहे. धावा मात्र वाढणार आहेत त्याच्या खात्यामधील. गोलंदाज तयार. चांगला बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट्स कव्हरला सर्कल वरती चेंडू रोखला जाईल का? पहिली धाव तर वेगात बनवली आहे. एकेरी धावेमध्ये समाधान मानावं लागेल. धाव संख्या पुढे जाते आहे. 1 बाद 8. युट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्या सोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तुम्ही पाहताय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024च्या पहिल्या सेमीफायनलची लढत. धाडसकल गोवा टॉस जिंकून फिल्डिंग करतोय. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ बॅटिंग करत असताना एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्हा आणि एका बाजूला गोवा राज्य, अशी ही लढत. यावेळेला ड्राईव्ह केले, कट झालाय चेंडू, डायरेक्ट फेकी देखील झाली आहे. पंचांकडे अपील केलं गेलंय, सेलिब्रेशन झालंय. मात्र मैदानावरती नेमकं काय घडणार आहे, तिसऱ्या पंचांच्या मदतीने तुमच्यापर्यंत माहिती मिळणार आहे. काय होईल? सेलिब्रेशन तर जोशामध्ये झालंय. भूषण गोळे अडचणीमध्ये आहे का? आपल्या घरट्यामध्ये पोचलाय, सुरक्षित आहे हे देखील पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, त्यानंतर चांगली फेकी देखील झाली यष्ट्यांवरती. ज्या ज्या वेळेला डायरेक्ट फेकी होते त्या त्या वेळेला काही ना काहीतरी घडतं. या वेळेला देखील तेच घडलंय. डायरेक्ट हिट OUT. भूषण गोळे तंबूच्या आसऱ्याला परतलाय. दुसरी विकेट. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. या अगोदर देखील सुंदर असा त्याने झेल टिपला. त्यानंतर रनआउटची विकेट, डायरेक्ट हिट यष्ट्यांवरती. सूर्य आता मात्र चमकलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 2 आघाडीचे मोहरे बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाचे माघारी परतलेत. बांदेश्वर बांदा हा संघ आहे, मकरंद तोरसकर यांच्या मालकीचा हा संघ आहे. धाडसकल गोवा क्रिकेट संघ सन्मेश नाईक यांच्या मालकीचा संघ आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले देखील निवडला गेलाय. पहिल्या षटक आशिष मेरुलने किफायती टाकलंय. या षटकामध्ये खर्च केला त्याने अवघ्या 8 धावा. नवीन फलंदाज कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाल भट्टाची वर्णी लागली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम लांजापूर रत्नागिरीचा सागर कांबळेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल. चला, मॅच मध्ये वेळ अजिबात घ्यायचा नाहीये.
वेळ अजिबात घेऊ नका, विनंती असेल. उत्कृष्ट गोलंदाज या सिरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. त्यामध्ये आशिष मेरुल नंबर 1 ला आणि त्यानंतर सागर कांबळी, संदेश ठाकूर हे देखील खेळाडू रेस मध्ये आहेत गोलंदाजी मध्ये. मात्र सेमी फायनलच्या 2 लढती आणि फायनल मध्ये कसं प्रदर्शन होईल या खेळाडूंचं हे देखील पाहावं लागेल. श्याम त्रिंबके देखील आहे, विकी कलमे आहे. श्याम त्रिंबके आणि विकी कलमे यांनी 6-6 विकेट सिरीज मध्ये मिळवलेत. गोलंदाज तयार, बॅटर तयार. फुल टॉस चेंडू बॅट वरती घेतलाय गॅप मध्ये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा षटकार, मिळतील 6 धावा. केलाय. डावखुऱ्या बॅटरचे फटके आकर्षित करणारे असतात, मोहित करणारे असतात. तोच आकर्षक फटका ओमकार केनीच्या बॅटमधून आपण पाहिलाय. पहिल्या चेंडूवरती हल्ला केल्यानंतर आता मात्र ड्राईव्ह केला, आतमध्ये येणाऱ्या चेंडूला हलक्या हाताने खेळलाय. मिड ऑफला चेंडू आपण पाहतोय. एकेरी धाव, एकेरी धावीने स्ट्राईक बदललं गेलंय. आता मात्र प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जाबाज खेळाडू गोपाळ बट्टा स्ट्रायकिंग एंडला तयार असेल. त्याच्या समोर गोलंदाजीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा दर्जेदार गोलंदाज गणपती मंदिर एंड कडनं गोलंदाजी सुरुवात करत असताना आपण पाहतोय. लांजासारख्या छोट्याशा गावामधून सागर कांबळीने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. बघता बघता हा प्रवास मुंबई एसपी संघापर्यंत पोहोचला. तोच गोलंदाज सागर कांबळे, त्याच्या समोर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जाबाज खेळाडू. यावेळेला ऑफ साइडला चेंडू आणि यावेळेला चेंडूला पाठवलंय स्वीपर कव्हरच्या वरून. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आलाय षटकार, मिळतील 6 धावा. जाते 25 वरती फक्त 5 सेकंदांचा कालावधी आहे. डीजे ऑपरेटर, जाऊयात मॅच कडे. ग्रीन पार्क स्टेडियम वरती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने आयोजित केलेल्या 2024च्या स्पर्धेतील पहिली सेमीफायनलची लढत. गोलंदाज तयार, बॅटर तयार. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल का? चांगला फटका निघालाय. यावेळेला लॉंग लेग क्षेत्रामध्ये गोपाळ भट्टाने पाठवलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
पुढे गेली आहे 33 वरती. या षटकात हल्ला, आक्रमण, लुटलो वालं षटक. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजांवरती हल्ला केलाय, आक्रमण केलंय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर केलाय. सागर कांबळीवरती आक्रमण. या एकाच षटकामध्ये सागर कांबळीने खर्च केल्या तब्बल 25 धावा. सागर कांबळी हा असा गोलंदाज आहे, याच्या गोलंदाजीवरती 3 धावा मिळवणं देखील अवघड ठरतं. कधी कधी हा गोलंदाज ज्याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये महागडा ठरताना आपण पाहिलंय. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट, प्रत्येक कॅच, एक षटकार, एक चौकार, एक रनआउट, एक विकेट सामन्याला टर्न करते. प्रत्येक गोष्टीला इथे महत्व आहे. हे क्रिकेट आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होईल. आशिष मेहरुल पहिलं षटक किफायती, अवघ्या 8 धावांचं. पुन्हा एकदा षटकामध्ये बोलावलं गेलंय तिसऱ्या. आशिष मेहरुलला कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून 2 षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. बॅटची कडा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाताना आपण पाहिलंय. फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला रोखलंय. 1 धाव आली आहे. स्ट्राईक बदललंय. ओमकार केनी ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिलाय. मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाजीच्या रिदम मध्ये गाडी पटरीवरती आली आहे. स्ट्रायकिंग एंडला गोपाल बट्टा पुन्हा एकदा सज्ज होईल. त्याच्या समोर आशिष मेहरुल गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही दर्जेदार खेळाडू आहेत. चमक पाहायला मिळेल, चुरस पाहायला मिळेल, चेंडू फळीमध्ये बेटल पाहायला मिळेल. ग्रीन पार्क स्टेडियम वरती पहिली सेमीफायनलची लढत रंगली आहे. धाडसकल गोवा विपक्ष बांदेश्वर बांदा रोही स्पोर्ट. चांगला फटका यावेळेला खेळलाय. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका विराट कोहली स्टाईलने. 1 धाव आली आहे. जमिनीची मदत देखील घेतली गेली या फटक्यासाठी. एकेरी धावणी धावसंख्या फलकावरती जाते 35. 2 बाद 35 बाद झालेले खेळाडू ओमकार देसाई 0 वरती माघारी परतला. आणि त्यानंतर भूषण गोळे 1 धावांचं त्याने योगदान दिलं. हा देखील माघारी परतला. मात्र संघासाठी धावून आलाय गोपाल बट्टा. गोलंदाज तयार. यावेळेला ऑर्पी चेंडू ओमकार केनीच्या बॅट मधून निघालाय. हा फटका क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. पकडलाय झेल. आली आहे विकेट. ओमकार केनी झेल टिपलाय. अमित नाईकने तिसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या बांदेश्वर बांदा रोही स्पोर्टला. चला अजिबात वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही टीम्सना विनंती असेल, वेळेचं बंधन आहे, याकडे आपण लक्ष द्या. तुमची ग्रामसभा अजिबात घ्यायची नाहीये. आयोजन कमिटीकडून तुम्हाला सक्त सूचना आलेली आहे. अगोदरच वेळ झालाय, त्यामुळे वेळेकडे लक्ष द्या. प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे, मात्र वेळेला थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाहीये. वेळ आपलं काम करते, आपण देखील आपलं काम करूयात. तिसरा धक्का. नवीन फलंदाज प्रशांत घरत आलाय मैदानामध्ये परत. त्याच्या बॅटमध्ये धावा पाहायला मिळतील का? संघ अडचणीमध्ये असताना गोपाळ बट्टाची इनिंग तमाम क्रीडारसिकांच्या लक्षात राहील. गोपाळ बट्टा जर आपण पाहिले तर व्यक्तिगत 8 बॉल मध्ये 26 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष मेहरुल. हे देखील खूप मोठं नाव आहे. चेंडू वळवण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे, कल्पकता आहे. फिंगर्स रोल देखील सातत्याने केले जातात. यावेळेला बॅटची कडा. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक. गलीमध्ये चेंडू गेला. एकेरी धावणे सांघिक धाव फलक पुढे जातोय 36 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा.
सेमी फायनलची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. नाणेफेक जिंकत धाडसकल गोवा क्रिकेट संघ प्रथमतः फिल्डिंग करत असताना बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ बॅटिंग करत असताना सुरुवातीच्या षटकामध्ये बॅकफूट वरती मात्र यातून बाहेर काढले गोपाळ भट्टाने. जबरदस्त इनिंग पेश करत असताना गोपाळ भट्टाला आपण पाहतोय स्ट्रायकिंग येईल तयार. गोपाळ भट्टा गोलंदाजी मार्कवरती आशिष मेरूर. यावेळी ओरपी चेंडू मोठा फटका खेळण्याचा इरादा खूप लांबून प्रवास केलाय. चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळालाय. 2 धावांची लहर देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 38 वरती. 3 बाद 38 षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. 3 बाद 38 असा धावफलक आहे. पहिल्या पडझडी नंतर डावाला सावरलंय, स्वतःला सावरलंय गोपाळ भट्टाने. महत्वाची इनिंग. संघनायक आता मात्र धावून आलाय. 3 षटकामध्ये आलेत 38 धावा. येणाऱ्या 3 षटकामध्ये नेमकं काय होईल या इनिंग मध्ये सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक विजय बागायतकर यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. धन्यवाद. नमस्कार रसिको, मी विजय बागायतकर. रामेश्वर प्रतिष्ठान चषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. तर नाणेफेकीचा कौल हा गोवा संघाच्या बाजूने. झटपट निर्णय तो अर्थातच क्षेत्ररक्षणाचा. आणि प्रथम फलंदाजी करताना बांदा संघ हा सुरुवातीच्या पडझडीनंतर बऱ्यापैकी सावरतोय. हेच पहिल्या 3 षटकांचं वर्णन करावं लागेल. समोरच्या बाजूने गोलंदाजीत बदल होतोय, मारा करतोय तो पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 38 धावा या धावफलकावर आहेत. तर साधारणतः 13 धावांची सरासरी, जी सरासरी निश्चितच सुखावह सरासरी ती संघासाठी बघायचं आहे. उरलेल्या 3 षटकात आणि किती धावांचा रतीब टाकला जातोय. नवीन षटक समोरच्या बाजूने. क्षेत्र आहे बघा, स्लिप नाही आहे, फ्लाइंग स्लिप आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, वाईडिश मिड ऑफ आहे. पहिला चेंडू मधल्या अश्रूचा चेंडू स्विंग केला. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि हा खणखणी षटकार. खराब चेंडू उजव्या असते थोडासा बाहेर बॅकफुटवर गेले आणि चेंडू छान स्विंग केला तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा खणखणीत देखणा षटकार. धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 44 वर. बांदा संघावरती बांदा संघाची जी सुरुवात आहे ती निश्चितच दिलासादायक आश्वासक अशी सुरुवात. आणि संघाचा जो संघनायक आहे गोपाळ भट्टा निश्चित खुश असणार, यात काही शंका नाही, कारण तो स्वतः अजून खेळपट्टीवर आहे. 21 धावा त्यांनी कुठल्या, त्यात त्याचे 3 चौकार आणि 1 षटकार. यावरून आपण अंदाज बांधू शकाल की गोपाळ भट्टा किती आक्रमक झाला आहे. आणि गोपाळ भट्टाबद्दल मी नेहमीच म्हणतो, गोपाळ भट्टाकडे साधारण 17-18 वर्षाचा अनुभव आहे. आणि त्या 17-18 वर्षामध्ये त्याची विभागणी 2 टप्प्यामध्ये होते. 9 वर्षाचा जो अनुभव आहे तो जुन्या खेळाडूंबरोबर होता आणि उर्वरित 9 वर्षाचा जो अनुभव आहे तो नवख्या खेळाडूंबरोबर होता. असं संमिश्र असा अनुभव असलेला खेळाडू आजच्या घडीला मात्र सिंधुदुर्गात वरच्या स्थानावरती आहे. मधला चेंडू पुन्हा तसाच फटका, पुन्हा तेच रूपांतर होते आणि आणखीन एक षटकार. उजव्या अष्टीचा थोडासा बाहेर चेंडू बॅकफुटवर गेला, स्वतःला कमिट केलं, शफल केलं आणि चेंडू पुन्हा एकदा फिरकावलाय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. म्हणून अशी खेळपट्टी. आणि बघा गंमत बघा, 4थ्या षटकातच बांदा संघाचे 50 धावा या फलकावर. यावरून आपण अंदाज बांधू शकाल ही खेळपट्टी किती चांगली आहे फलंदाजांना.
पुन्हा एकदा तसा चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला तो डीप मिड विकेटला वाईडिश मिड विकेटून येतो क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतोय क्षेत्ररक्षकच्या हातात आणि दरम्यान एक धावा ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे बांदा संघाची धावसंख्या पोहोचते आहे ते 51 वर. तर मी पिच रिपोर्ट बद्दल म्हणत होतो काही जे स्पॉट आहेत गोल्डन स्पॉटच्या आजूबाजूला तिथे का चेंडू पडला तर चेंडू उसळतो अन्यथा चेंडू आरामात बॅटवरती येत आहेत आणि या सामन्याने ते सिद्धही केलं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खेळून काढला तो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आणि गोपाल बटा याची खेळी ही संपुष्टात येते आहे. उजव्या अष्ट थोडासा बाहेर होता डावा पाय पुढे टाकला होता आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला होता परंतु स्वीपर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला तो काही चकित करू शकला नाही. एक साधा सोपा झेल हा विसावला तो डीजे. त्याने आपलं काम चोख बजावलं आहे. दर्शन बांदेकरने पहिल्या वेळेला 6 मारल्यानंतर आप्पा कल्याणाने 500. नवीन फलंदाज दर्शन बांदेकर हाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रतिभाशाली प्रतित यश असा हा खेळाडू. बोटावर मोजणे ते चांगले खेळाडू आहेत अर्थात बरेच खेळाडू आहेत त्यात काही वाद नाही चांगले खेळाडू आहेत पण सध्याच्या घडीला जर एक 6-7 जर खेळाडू आपण काढले त्यात गोपाल बटा म्हणा दर्शन बांदेकर म्हणा किंवा गणेश कुबल म्हणा किंवा आजकाल समीर वेंगुर्लेकर म्हणा हे चांगले चांगले खेळाडू आहेत सिंधुदुर्गात. त्यांनी आपला ठसा अगदी छान उमटवला आहे. ड्रोन आपण बघू शकता स्क्रीनवरती ड्रोनच्या माध्यमातून जे एकंदरीत जे मैदान आहे अतिशय देखणं विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे आणि आज मात्र खऱ्या अर्थाने जी कामगिरी गोपाल बटाने आत्ता केली त्याची थ्री आता मात्र दर्शन बांदेकरला ओढावीच लागेल त्याशिवाय पर्याय नाही. कारण बघा टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळी फार मोठ्या रकमेची स्पर्धा असते आणि ज्यावेळी आपण उपांत्यपूर्वीचा सामना खेळतो त्यावेळी एक छोटे काळ दडपण निश्चित असतं परंतु दर्शन बांदेकर म्हणा गोपाल बटा म्हणा यासारखे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही बाब काही नवीन नाही आहे. 10 पैकी 8 सामन्यात ते उपांत्य फेरी सामन्यात नेहमीच खेळतात. दर्शन बांदेकर सामोरं जाते उंच पुरासा खेळाडू हो मधल्या ॲशवर चेंडू छान ड्राईव्ह केला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातो ते स्वीपर कव्हरला एक धाव ही निश्चित पूर्ण केली आहे. आणि आजकाल दर्शन बांदेकरबद्दल एक नेहमी म्हटलं जायचं की दर्शन बांदेकर नेहमीच आक्रमक फटकेबाजीसाठी आसुसलेला असतो परंतु मला काही सामन्यापासून म्हणजे मागच्या 2-3 महिन्यापासून मी बघितलं दर्शन बांदेकरच्या खेळीमध्ये त्यांनी थोडासा आमूलाग्र बदल केला आहे. प्रत्येक चेंडूच्या मागे जात नाही काही चेंडू हलकेच टोलवतो आणि एकेरी दुहेरी धावा घेणंही तो पसंत करतोय. हा थोडासा आमूलाग्र बदल त्याच्या खेळीमध्ये मागच्या 2 महिन्यापासून झाला ही चांगली बाब आहे. डाव्या स्टेपवरचा चेंडू हा चेंडू पॅडवर आदळतोय पंचांकडे जोरदार दाद मागण्यात येते परंतु ही पंचदात हे फेटाळून लावतायत. तर षटक संपते हे चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली आहे ती 52 वर. रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक स्पर्धेचा 5वा दिवस 5वी रात्र आणि स्पर्धेचा पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगतोय तो धाडसकळ गोवा विरुद्ध बांदेश्वर बांधामध्ये. नाणेफेकीचा कौल हा धाडसकळ गोवाच्या बाजूने. झटपट निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा अर्थात हा जो निर्णय घेण्यात आला होता तो निर्णय पहिल्या 2 षटकापैकी पर्यंत अगदी व्यवस्थित होता. त्यांच्या गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली अचूक टप्प्यावर त्याने मारा केला आणि बघता बघता खिंडार पाडलं ते पहिल्याच 1-2 षटकामध्ये. परंतु त्यानंतर गोपाल बटा आणि प्रशांत धरत ह्या दोघांनी बऱ्यापैकी सावरलं संघाला आणि संघाला अर्धशतक हे पलकावर झळकावून दिलं. आता बघायचं आहे की जो पाया चांगला रचलाय त्या पायावरती चांगली इमारत रचतात की नाही ते येणारी मधले खेळाडू हे दाखवून देतात की नाही हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. गोलंदाजीत बदल होतोय मला वाटतं समालोचन कक्षाकडून आता मारा करतोय तो क्षेत्र बघा स्लिप नाही फ्लाइंग स्लिप आहे वाईट गली आहे बॅकवर्ड पॉइंट आहे स्वीपर कव्हर आहे एक डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा ऑर्थोडॉक्स एक्स्ट्रा कव्हर म्हटलं तरी चालेल. ऑफला ऑनला आहे शॉर्ट फाईन लेग आहे डीप स्क्वेअर लेग आहे डीप मिड विकेट आहे आणि वाईडिश लॉंग ऑन. 5ला ऑफला 5 आणि ऑनला 4 दरम्यान चेंडू उजव्या असते थोडासा बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दर्शन बांधे करता चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण केलं ते यष्टरक्षकाने. दर्शन बांदेकर एक आयकॉन खेळाडू आहे. गोपाल बटा म्हणा दर्शन बांदेकर म्हणा गणेश कुबल म्हणा हे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू त्याने आणि मला वाटतं वाईडसाठी DRSची मागणी केली आहे. तर
मी दर्शन बांदेकर गोपाल भट्टाबद्दल म्हणत होतो की हे दोन्ही जे दर्जेदार खेळाडू आहेत त्यांनी आपला दर्जा किती वरच्या दर्जाचा आहे त्यांनी मागच्या 10 वर्षात दाखवून दिलं आहे. आणि एक हीच गोष्ट आपली जी सत्य ते नाकारून चालणार नाही आहे. कारण 10 पैकी 8 सामन्यात गोपाल भट्टा म्हणा किंवा दर्शन बांदेकर म्हणा किंवा गणेश कुबल म्हणा हे नेहमीच उपांत्य फेरीत बघायला मिळतात. त्यामुळे उपांत्य फेरीचा एक वेगळा दबाव त्यांच्यावर निश्चित नसणार. आणि मोठ्या रकमेची ज्यावेळी स्पर्धा असते त्यावेळी एक हलकंसं दडपण निश्चित असतं. परंतु गोपाल भट्टा किंवा दर्शन बांदेकर हे दडपण निश्चितच नसणार हे तेवढं सत्य आहे. बघायचं आहे दर्शन बांदेकर जी किमया गोपाल भट्टाने साधली होती तीच किमया दर्शन बांदेकर साधतो. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. तर अवांतर पोहोचते 2 वर. संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 5व्या षटकात 4/53. संघाने 50 गाठले. बघायचं संघ 60 गाठतो की नाही किंवा संघ 70 गाठतो की नाही हे बघायचं आहे. उजव्या अक्षरात थोडासा बाहेर पुन्हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला यावेळी दर्शन बांदेकरचा. दर्शन बांदेकडून अपेक्षा प्रेक्षकांकडून याच असतात. आक्रमक तू फटकेबाजी कर, आम्हाला षटकाराच्या रूपाने आनंद दे. अर्थात हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि दर्शन बांदेकरांना आता मला वाटतं प्रशांत धरत काहीशी बातचीत करतात खेळपट्टीच्या अगदी मधोमध की कुठल्या प्रकारे आता आपल्याला फटके खेळावे लागतील. कारण स्लॉग ओव्हर तर सुरू झालं आहे. 5वं षटक तर हे चालू आहे. अजून फक्त शेवटचं षटक अगदी बाकी आहे. आणि संघाने जर 70 गाठली तर एक निश्चितच एक आव्हानात्मक धावसंख्या आपल्याला धावफलकावर बघायला मिळेल. परंतु त्यासाठी आवश्यकता आहे ती दर्शन बांदेकरच्या धारदार फलंदाजीची. बघायचं आहे दर्शन कितपत यशस्वी होतोय. खोलो टप्प्याचा चेंडू का बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित झाला नाही. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव निघतोय. हे एक हलकंसं दडपण आलंय ते दर्शनवर. या स्पर्धेचा विचार केला तर 16 मातब्बर संघ 16 प्रतिथयश संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात विविध राज्यातील खेळाडूंचा भरणा होता. आणि बघता बघता 4 दर्जेदार संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत. उद्या चेंडू लॉफ्ट केला. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि दर्शनची खेळी ही संपुष्टात येते. खोलो टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला. परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला त्याला काही भेदता आलं नाही. तर दर्शन बांदेकर तंबूत परततोय. 5वा धक्का तो संघाला. डीजे कांबळीबद्दल सांगायचं तर पहिल्या षटकात 25 धावा खुटल्या होत्या सागर कांबळेच्या. परंतु आताच्या या षटकात मात्र त्यांनी छान कमबॅक केलाय. आणि जे पहिलं षटक काहीसं महागडं ठरलं होतं, खर्चिक ठरलं होतं, नकोसं वाटणारं होतं षटक ते सागर कांबळीचं, मात्र दुसऱ्या षटकात अतिशय छान कमबॅक केलाय. सागरचा पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू सरळ सीमा पार जातोय आणि हा षटकार सुरेख खणखणीत देखणा षटकार आपले इरादे स्पष्ट करतोय तो सुमित घोंगडे. आणि बघता बघता एक देखणा षटकार. डीजे करून चेंडू जातो तो डीप मिड विकेटला आणि एका धावावर समाधान.
त्या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 60वर. आता बघा संघाने 60 गाठली आहे. 5व्या षटकात संघाने 60 गाठले. माजी सहकारी समालोचक गौरव सॉरी गुणलेखक गौरव लोके आमच्या समालोचन कक्षात जुळलेले आहेत आणि प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव प्रत्येक मिनिटांचा हिशोब आम्हाला सांगतायत. आणि आज मी कालही म्हटलो होतं आणि आम्ही नेहमीच म्हणतो, जसे समालोचक पंचांना आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये जशी चांगली मागणी आहे, व्यावसायिक मागणी आहे, तशीच चांगली मागणी आजकाल गुणलेखक आणि सांख्यिकी तज्ज्ञाला मिळते आहे. ही छान गोष्ट आहे ती टेनिस क्रिकेटसाठी. षटकं संपतात 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली आहे ती बरोबर 60वर. बघा पहिला गडी बाद झाला 7वर, दुसरा गडी बाद झाला 8वर, तिसरा गडी बाद झाला 35, चौथा 51 आणि पाचवा 53. म्हणजे जर तिसऱ्या गडीसाठी जर 27 धावांची भागीदारी सोडली तर पहिला, दुसरा आणि चौथा आणि पाचवा हे चारही खेळाडू अगदी स्वस्तात बाद झाले. आता बघायचं आहे की 6 चेंडू शिल्लक आहेत आणि मी नेहमीच म्हणतो की 6 षटकात 70 धावा आव्हानात्मक धावसंख्या असते धावफलकावर आणि जर 70 संघांनी गाठली तर निश्चितच बांदेश्वर बांधाचा संघ एक चांगल्या स्थितीत जाऊन सुटेल. आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता महिला वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि या महिला वर्गाबद्दल पण आपण म्हटलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या 14 वर्षाखालील ज्या मुली आहेत तेही आजकाल सिंधुदुर्ग लेदर क्रिकेटमध्ये मागे नाही आहेत. त्याचा आपण उल्लेख करणार आहोत. खुल्या टप्प्याचा चेंडू फुल टॉस, चेंडू लॉफ्ट केला मिडविकेटच्या डोक्यावरून आणि बघायचा पंचांचा इशारा येतो तो षटकार, सुरेख खणखणीत षटकार. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 66वर. मी आत्ताच महिला वर्गाबद्दल म्हणत होतो. अंडर 14 ज्या छोट्या मुली आहेत आजकाल देवगडमध्ये उदय रुमडे प्रशिक्षण घेतोय. एक चांगलं त्यांच्या हातातून कार्य चालतंय आणि छोट्या मुलांना लेदरचं छान प्रशिक्षण देतोय उदय रुमडे आणि त्यांचे सहकारी. उजव्या अक्षराचा चेंडू छान ड्राइव्ह कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि बघता बघता एक धाव ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 67वर. संघ आता 70च्या उंबरठ्यावर. संघाने 50 गाठली, संघाने 60 गाठली आणि आता संघ बरोबर 70च्या उंबरठ्यावर. अर्थात दाड सगळं गोवाचा संघ हाही संघ प्रतितेजस संघ आहे. त्यांच्याकडे शेवटपर्यंत त्यांचे फलंदाज आहेत. शेवट त्यांचे शेपूट आहे हे बऱ्याच वेळा वळवळलेलं आहे. त्यामुळे 70-75 धावा येणं हे बांदेश्वर बांधा संघासाठी हे गरजेचं आहे. त्यात 67 धावा जर आल्यात आहे बघायचं आता 70-75 ओलांडतात की नाही ते. सूर्या समोरच्या बाजूने हा उजव्या अष्टात थोडासा बराचसा बाहेर, परंतु उजव्या अष्टाला तो शफल केला होता आणि चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या हातात. अगदी नयनरम्य असं दृश्य बघायला मिळते. अशी जे लश ग्रीन ही खेळपट्टी आहे, जसं कानपूरची कानपूरला जसं कानपूरची जशी खेळपट्टी असते तशीच लश ग्रीन किंवा मुंबईच्या वानखेडची जशी खेळपट्टी आहे आउटफील्ड असतं. तर हा दरम्यानचा चेंडू मधल्या अष्टीवरचा चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार, अतिशय लांब लचक भिरकावलेला षटकार. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 73वर. संघ आणि बघता बघता आपल्या संघाला मात्र 75च्या उंबरठ्यावर जाऊन सोडलंय. आणि अजून किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं आहे या 2 चेंडूवर एका दुसरा जर षटकार आला, एका दुसरा जर चौकार आला तर 80 ही धावसंख्या, जी धावसंख्या निश्चितच एक विशाल धावसंख्या असेल 6 षटकात आणि त्याचा पाठलाग करताना निश्चितच एक हलकंसं दडपण गोवा संघावर येऊ शकेल. महिला वर्ग बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती या स्पर्धेचा आनंद घेताना. खराब चेंडू उजव्या थोडासा बाहेर होता आणि मला वाटतं पंच काहीतरी फलंदाजांना सांगतायत खेळ थांबलाय थोडा. तर धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच नो बॉलचा इशारा पंचांचा. धावसंख्या पोहोचते ती 74. या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका वठवत आहेत ते उमेश मांजरेकर आणि
मंगेश दूर ही पंचांची जोडगोळी ही मैदानात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातब्बर पंच आहेत, अनुभवी पंच आहे आणि ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः चांगले खेळाडू आहेत. बघा प्रेक्षकांचा वर्ग बघा, प्रेक्षकाचा जॅम पॅक झाला या मैदानावरती. चेंडू खेळून काढलाय तो वेगळा फटका, थोडासा विचित्र फटका. चेंडू जातोय तो डीप फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून षटकार. आपण ज्या टाळ्या ऐकतायत त्या प्रेक्षकांकडून एका या देखण्या षटकारासाठी. खराब चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेर, स्वतःला शफल केलं आणि चेंडू भिरकावून दिला, तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. त्यानंतर सुमित घोंगडे या सर्व फलंदाजांनी छान कामगिरी करत संघाला 80चा टप्पा गाठून दिला. बघायचं आता या 82 धावांचा पाठलाग कसा काय करतायत ते दाडसर गोवाचे फलंदाज. ज्यावेळी डावाची सुरुवात होईल समालोचन कक्षात बदल होईल. वर्णन घेऊन येत आहेत माझे सहकारी समालोचक प्रदीप देऊळकर. हॅलो, आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. सचिन ढवळे प्रहार पुणे विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स पाशी नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं आहे. सचिन ढवळे प्रहार पुणे आणि राजाराम वॉरियर्स तळवडे. हॅलो, आपल्या या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री गुरुप्रसाद पाडावे किंजवडे येथून आलेले आहेत. आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत आहोत. मी भाई लोकी यांना विनंती करते की त्यांनी गुरुप्रसाद पाडावे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद पाडावे साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सन्मान पोलीस उपनिरीक्षक देवगड आणि सागरी सुरक्षा प्रभारी देवगड सन्माननीय श्री गणपतजी दरवेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी श्री भाई नरे यांना विनंती करते की त्यांनी दरवेश साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद दरवेश साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. गणपतजी दरवेश पोलीस उपनिरीक्षक देवगड आणि सागरी सुरक्षा प्रभारी देवगड त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री उत्तम बिर्जे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष देवगड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करत आहोत. मी भाई लोकी यांना विनंती करते की त्यांनी उत्तम बिर्जे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद बिर्जे साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान सन्माननीय श्री सुधीरजी साठम ज्यांच्या माध्यमातून अनेक नवोदित खेळाडू घडवले जात आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सुधीरजी साठम, आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. हॅलो, रोहन राव राणे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वैभववाडी, त्याचप्रमाणे शैलेश भोवड उद्योजक वैभववाडी आणि आशिष राव राणे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभववाडी बीजेपी या सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सुधीरजी साठम आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे.
धन्यवाद. हॅलो हॅलो चिक हॅलो. स्क्रीनवरती आपण पाहतोय ड्रोन व्ह्यू. हॅलो. ड्रोनच्या माध्यमातून ग्रीन पार्क मैदानाची टिपलेली बोलत. छबी आपण पाहतोय. हॅलो हॅलो. सचिन दावळे प्रहार पुणे विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे ताबडतोब आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचं आहे. सन्माननीय गणपतजी दरवेश पोलीस उपनिरीक्षक देवगड सागरी सुरक्षा प्रभारी देवगड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. हॅलो. राजाराम वॉरियर्स तळवडे. हॅलो. धन्यवाद विजय बागायतकर सर. नमस्कार. ग्रीन पार्क मिडभाऊच्या मैदानावरनं आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेतील पहिली उपांत्य फेरीची लढत धाडसकळ गोवा विपक्ष बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकली होती धाडसकळ गोवा क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ 6 षटकांमध्ये 81 धावांचा डोंगर उभा करताना दिसतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये 82 धावांचा पाठलाग करावा लागेल तो धाडसकळ गोवा क्रिकेट संघाला. एक काटेकी टक्कर नक्कीच आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला व्यावसायिक क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या अशा अपेक्षेने क्रीडा रसिक चोखंदळ प्रेक्षक या मैदानावरती हजेरी लावत आहेत तो रंगतदार स्थितीत सामना होण्याची दाट शक्यता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित भव्य दिव्य ओव्हरहॅम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं 19वे पर्व गेली 18 वर्षाची ही अखंड परंपरा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून नुसत्याच क्रिकेट स्पर्धा होत नाही तर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक असे वेगवेगळे उपक्रम हातामध्ये आपल्याला घेताना दिसत आहेत. गोलंदाजीच्या आक्रमणावर यावेळी गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाकडनं उंच देह एष्टी लाभलेला गोलंदाज थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होतोय गोलंदाज पंकज पाटील. प्रथमेश मात्रे आणि त्याच्या साथीला रजत कुडाळकर ही सलामीची बिनीची जोडी धाडसकळ गोवा क्रिकेट संघाची पाहायला मिळत आहे. आणि पॉवर प्लेचं पहिलं अनिवार्य षटक हाताळतोय राईट ऑफ ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उजव्या खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. अर्थात टप्पा पकडण्याच्या नादामध्ये लाईन अँड लेंथ वरनं गोलंदाज भरकटताना दिसतोय. हॅलो. अतुल मिडबावकर जर कुठे असाल तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. अतुल मिडबावकर. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव निघाली. दुसऱ्या चेंडूवरती झालेली चूक दुरुस्त करत एक अचूक टप्पा प्राप्त करताना दिसतोय गोलंदाज पंकज पाटील नावाचा. मॅन फ्रॉम गुजरातचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने प्रथमेश मात्रे आणि त्याच्या साथीला नॉट स्ट्राईक एंडवरती रजत कुडाळकर. या विलोर फुलटा चेंडू ऑफ राईटचा फटका निघतोय. चेंडू जमिनीला घरंगा जातोय. स्वीपर कव्हरवरती दर्शन बांदेकर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल फेकी करेल. एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने प्रथमेश मात्रे आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 2 धावा धावफलकावरती. 82 धावा विजयासाठी या मॅच मध्ये बनवावे लागतील धाडसकल गोवा क्रिकेट संघाला. धाडसकल गोवा क्रिकेटसाठी ग्रीन पार्कचं मैदान आणि रामेश्वर प्रतिष्ठानची स्पर्धा गोवा क्रिकेट संघाला नक्कीच लकी आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तितकाच तगडा संघ बांदेश्वर बांदा रोही स्पोर्ट या संघाला देखील हे मैदान लकी आहे. सामना चांगला होणार आहे. पंकज राईट हॅम ओव्हर द विकेट. रजतसाठी लोअर फुलटा चेंडू मिड ऑफला चेंडू क्लिअर करतोय. येतोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार डीजे.
पर्वामधला पहिला शतकवीर तुम्ही स्ट्रायकिंग एंडला पाहताय रजत कुडाळकरला. यावेळी कमबॅक करतोय गोलंदाज. मोठा फटका निघाला. एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय रजत कुडाळकर. SPL सांगेम प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अतिशय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली होती रजत कुडाळकर. तेच फलंदाजीचं सातत्य या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या रजनीमध्ये 32 चेंडू, नाबाद 101 धावा अशी अतिशय तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली होती रजत कुडाळकरचे. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या इष्टीवर चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाज रजत कुडाळकरला चेंडू चकवा देतोय. वायडेश योरकर पाहायला मिळतोय पंकजच्या गोलंदाजीवरती. रणनीती साफ पाहायला मिळतोय अमोल की चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजचा पाहायला मिळतोय. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं. या षटकात धावा रोखाव्या लागतील. यावेळी बॅटची किनार फ्लाइंग स्लिप मध्ये झेल पाहायला मिळतोय. मोठा मासा गळाला लागतोय धाडसकळ गोवा क्रिकेट संघाचा. पहिला हादरा बसतोय. पहिला गडी बाद होतोय धाडसकळ गोवा क्रिकेट संघ. रजत कुडाळकर बॅक टू द पॅव्हलियन. ते नोंदवलं होतं मात्र महत्वपूर्ण सामन्यामध्ये बाद होतोय. हे क्रिकेट आहे. प्रत्येक वेळी क्रिकेट आपला रंग रजत कुडाळकर परतलाय धाडसकल गोवा क्रिकेट संघाच्या वतीने तंबूच्या आश्रयाला आणि ही विकेट्स मिळवली आहे गोलंदाज पंकजने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नंबर 3 वरती फलंदाजची वर्णी लागतंय मोहित गावकर. एक गोमंतक भूमीतील मोठं नाव क्रिकेट मधील मैदानावरती पाहायला मिळतंय. खूप मोठी जबाबदारी असेल. धावत संख्या नाममात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिली सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय. पहिला ब्रेक थ्रू पंकज पाटील बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला मिळवून देतोय. यावेळी गणपती एंडकडनं गोलंदाज सज्ज होतोय बांदेश्वर बांदा अर्थात रोहित स्पोर्ट या संघाकडनं. पहिलं षटक एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजीमध्ये कंबर कसताना दिसतोय तो पंकज पाटील नावाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी भूषण गोळे मॅन फ्रॉम सातारा हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय तो गणपती एंडकडनं. टेनिस क्रिकेट मधील खूप मोठं नाव गणपती मंदिर एंडकडनं गोलंदाजी सुरुवात करत असताना आपण पाहतोय भूषण गोळेला फलंदाजीमध्ये निराश केलं. मात्र गोपाल भट्टाने जी इनिंग खेळलाय ती इनिंग मात्र सगळ्यांच्या लक्षात राहील. मोमेंटम शिफ्ट केलं गोपाल भट्टाने. दबावामध्ये संघ होता मात्र बाहेर काढलंय. यावेळेला प्रथमेशला आणि मोहितला ते काम करावं लागेल. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ ओव्हरच्या डोकीवरनं चेंडू टोलवला जातोय. सीमारेषेजवळ आपल्याला शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. अखेरच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. संभाव्य चौकाराला रोखलं जातंय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाकडनं. नक्की टाळ्यांचा निनाद करताना दिसतोय यष्टीरक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार म्हणून ज्याला ओळखलं जातंय गोपाळ भट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती. पाठलाग पाहायला मिळतोय 82 धावांचा. आणि पाठलाग नसेल तर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न असेल ते दोन्ही संघांचं. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणता संघ पहिला अंतिम फेरीमध्ये दाखल होईल याच्यासाठीची ही लढत. मैदानाच्या आतमध्ये 7 धावांवरती पहिली विकेट आली आहे. एक षटक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. प्रथमेश आणि त्याच्या साथीला मोहित गावकरला डाव सावरावा लागेल. नवीन फलंदाज मोहित यावेळी स्ट्राईक एंडवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉनला क्लिअर करतोय. जातोय लॉंग ऑन बाउंड्री वरती. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
केलाय चेंडू हवेमध्ये आणि प्रॉपर टायमिंग साधत चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. आलाय षटकार मोहित गावकरच्या बॅट मधून. धावसंख्या पुढे गेली आहे 13 वरती. भूषण यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट मोहितसाठी. यावेळी मिस टायमिंग फटका शॉर्ट फाईन लेग वरती झेल पाहायला मिळतोय. पंकजच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होतोय धाड सकळ गोवा क्रिकेट संघाचा. मोहित गावकर तंबूच्या आश्रयाला. रामेश्वर प्रतिष्ठानवरती असणारं प्रेम, क्रिकेटवरती असणारं प्रेम, सगळी कामं बाजूला ठेवलेली आहेत आणि सगळ्या आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांचं देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मनापासून स्वागत असेल. दुसऱ्या बाजूला पुरुष मंडळी देखील तितकीच गर्दी. सगळे आमच्या ज्या प्रेक्षक गॅलरी आहेत त्या मात्र सगळ्या भरल्यात. 8 गॅलरी, 8च्या 8 गॅलरी तुडुंब भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. गर्दीचा महापूर आणि गर्दीचा आज उच्चांक होणार आहे. अजून एक सेमीफायनल आणि त्यानंतरचा अंतिम सामना. तोपर्यंत प्रेक्षकांची अजून गर्दी वाढेल. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचे धन्यवाद. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने धावसंख्या धावपलकावरती आहे 13. गडी बाद झालेत आतापर्यंत 2. पाठलाग करायचा आहे 82 धावांचा धाडसकल गोवा क्रिकेट संघाला सेमीफायनलच्या पहिल्या लढतीमध्ये. नवीन फलंदाज अमित नाईक यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळतोय. खूप मोठी जबाबदारी असेल. आघाडीचा बुरुज ढासळला जातोय धाड सकळ गोवा क्रिकेट संघाचा. गोलंदाजीवरती भूषण गोळे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त. गणपती एंड कडनं ही जबाबदारी सांभाळताना दिसतोय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासाठी. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फ्लाइंग स्लिप मध्ये ओमकार देसाई. शॉर्ट फाईन लेग वरती पंकज. यावेळी मधल्या श्रीवरचा चेंडू उडवलाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या पुढे गेली आहे 19 वरती. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेचं हे 19वाच पर्व आहे. 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती ही देखील सगळ्यांच्या लक्षात आहे. सेवाग वीरेंद्र सेवागचा रेकॉर्ड देखील तुम्हाला माहिती आहे. 19 आकडा खूप लकी होता. 2020 मध्ये 119. राईट आर्म ओव्हर द विकेट भूषण या विसर्जन होताना दिसतोय. स्विचचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने समाप्त होताना दिसतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार पाहायला मिळतोय या स्पर्धेतील. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्वीपर कव्हर वरती. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटच्या क्षणी चेंडू आपल्याला मैदानात आतमध्ये फेकताना दिसतोय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगला एफर्ट सुमित डोंगळेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली गेली आहे. धावसंख्या धावपलकावरती पुढे जात असताना आपण पाहतोय अमित नाईक नावाचं तुफान मैदानावरती घोंगावेल का. पंचांच्या हातामध्ये आपण कम्युनिकेशन सिस्टीम पाहतोय. RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण यांच्या माध्यमातून आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने या स्पर्धेमध्ये कम्युनिकेशन सिस्टीमचा देखील वापर केला गेलाय.
वसीमचा फटका या अगोदर खेळला होता चौकारासाठी आणि त्यानंतर अप्रतिम फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळला अमित नाईक, रायगड उरण परिसरातील हा खेळाडू ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा निघतात। या मॅच मध्ये सेमीफायनलची महत्वाची लढत आहे। या मॅच मध्ये लढावं लागेल, जिंकायचं तर दोन्ही संघांना आहे, एकाला हरावं लागेल अशी महत्वाची लढत आहे। कोणाचा होणार आहे खेळ चांगला, कोणाची येणार आहे वेळ चांगली हे देखील पाहावं लागेल। तिसऱ्या पंचांच्या मदतीने डिसिजन येणार आहे। क्षेत्ररक्षकाने तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलेलं प्रथम दर्शनी पाहायला मिळालं, मात्र अंतिम क्षणी त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला आहे की नाही, चेंडू आतमध्ये रोखला गेलाय का हे देखील पाहावं लागेल आणि त्यामुळे तिसऱ्या पंचाची मदत देखील घेतली गेली आहे। सुमित पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक, चांगला एफर्ट त्याच्या माध्यमातून केला गेला, मात्र कॅमेऱ्याच्या माध्यमातून अंतिम क्षणी शहानिशा केली जाते आणि पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्णय आला आहे। धावून काढलेल्या धावा ह्याच गृहीत धरल्या जातील। सेफ झोन मध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला नाही आहे। एकच धाव टोटल मध्ये ऍड होईल, धावसंख्या पुढे गेली आहे। षटक क्रमांक 2 ची सांगता 24 धावा 2 बाद आणि प्रेक्षक गॅलरी मध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहताय महिलांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि प्रत्येक महिलाने आपल्यासाठी रामेश्वर प्रतिष्ठानसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय महिलांनी भरलेली प्रेक्षक गॅलरी। धन्यवाद द्यावे लागतील, काम धंदा नोकरी व्यवसाय सगळं काही सांभाळत क्रिकेट आणि क्रिकेट या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावलंय। रामेश्वर प्रतिष्ठानची ही स्पर्धा आपण पाहतोय, 24 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 बाद गडी झालेत। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय, गोलंदाजीवरती फिरोज शेख गोलंदाज पाहायला मिळतोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय। चेंडू यावेळी चकवा देतोय फलंदाज अमित नाईकला, चेंडू सरळ विसावला गेला, तो यष्टीरक्षक ओमकार देसाई याच्या हातामध्ये। आता मात्र 23 चेंडू 58 धावांची आवश्यकता, विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे दहाडसकळ गोवा क्रिकेट संघासाठी। आज नक्कीच गोमंतक भूमीतना या स्पर्धेवरती नजरा खेळले असतील। दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदेश्वर बांदा म्हणजेच रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ। यावेळी उजव्या यष्टीवर चेंडू बाहेर आपल्याला वळसा घेताना दिसतोय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर असल्याचा दबाव पाहायला मिळतोय फिरोज शेख वरती आणि अतिरिक्त धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला, 2 बाद 25 धावा। फिरोज शेखचा वाईड बॉल, 25 धावा 2 बाद। चांगला चेंडू पाहायला मिळाला, बॅकफुट वरती पंच केलाय, डीप कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय, जमिनीला समांतर फटका, 1 धाव निघाली आहे, धावसंख्या पुढे जाते आहे 26 वरती। यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, थोडीशी तिरंगाई होते क्षेत्ररक्षणामध्ये आणि या संधीचा फायदा उठवत लिहिलं दुसरी धाव पूर्ण होताना दिसतंय दहाडसकळ गोवा क्रिकेट संघ। नक्कीच थोडासा निराश होतोय गोलंदाज फिरोज शेख नावाचा, कारण प्रत्येक धाव ही लाख मोला समान असेल। उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा सामना, इथून मात्र पराभूत संघाला संधी नसेल, जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना गाशा गुंडाळावं लागेल। विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल। पुन्हा एकदा फिरोज शेख लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा अंदाज न होता चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, एकेरी धाव लेग बाईच्या स्वरूपात, एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय, 2 बाद 28 धावा धाव फलकावर। षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 28 धावांची टोटल स्कोरबोर्डवरती, विजयासाठी अजून 54 ची आवश्यकता। या मॅच मध्ये 2 षटक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय। अमित नाईक 4 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी, प्रथमेश मात्रे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा बनवलेत। फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती तयार, कॉमेंट्री बॉक्स चेंज करून त्याच्या समोर डावखुरा बॅटर प्रथमेश मात्रे। यावेळी डावखुरा शैलीचा फलंदाज प्रथमेश, मिस टायमिंग फटका म्हणावा लागेल, चेंडूचा प्रवास कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय, एकेरी धाव त्याचबरोबर दुहेरी धावांकडे प्रयत्न केला होता, अमित नाईक नकार देतोय प्रथमेश मात्रेला आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला जातोय, 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धाव फलकावरती।
नक्कीच विजयी संघाला भगीरथ प्रयत्न करावा लागेल. उपांत्य फेरीचे दबाव दोन्ही संघांवरती असेल. प्रथम फलंदाजी केली बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ आणि धावफलकावर 81 धावा. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू बॉलर बॅट टू फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फलंदाजकडे उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय फिरोज शेखच्या गोलंदाजीवरती. विचार विनिमय कल्पकता वापरताना दिसतोय गोलंदाज फिरोज शेख, डावखुरा शैलीचा गोलंदाज. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पोल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल. कुठचा गोलंदाज या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरेल. दुसरी बाजू धाडसकळ गोवा क्रिकेट संघासाठी भागीदारी खूप महत्वाची असेल. समीकरण येत आहे 18 चेंडू 47 धावांची आवश्यकता असेल. अठरा चेंडू 47 धावांची आवश्यकता. कोण जाणार अंतिम फेरीमध्ये? याच्यामध्ये अवघ्या 18 चेंडूंचं अंतर आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल. गणपती मंदिर एन कडून पंकज. यावेळेला ऑरपिच बॉटम एंडचा वापर केलाय. चेंडू लांब 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 अजून लांब बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. मिळतील 6 धावा. यावेळी फटका फसलाय अमोल आणि एक विकेट या ठिकाणी मिळवलाय तो गोलंदाजाने गोलंदाजी मार्कवरती. स्वागत आहे तुमचं सर्वांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव ही भव्य दिव्य अशी डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेचा आपण अनुभव घेतात, थरार अनुभवतात आणि आज देखील या स्पर्धेमध्ये रथी महारथी उतरले. टेनिस क्रिकेट जगतातील ही मोठी नावं तुमच्या समोर आपण बघतो प्रत्यक्षात खेळताना. आणि पहिला सेमीफायनलचा सामना चालू आहे. धाडसकळ गोवा विरुद्ध बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट. धावांची गरज आहे ती 16 चेंडू आणि 41 धावा. हा मोठा थरार आहे. पहिली सेमीफायनल जबरदस्त आणि अफलातून अशी मॅच आपण पाहतात. 16 चेंडू 41 धावांची गरज आहे. ती धाडसकळ गोवा संघाला टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय. त्यानंतर बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट संघाने बनवल्या 81 धावा. 82 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये थोडीफार रंगत आली. आता या षटकामध्ये काय होते पाहूया. 16 चेंडू 41 धावा. काय घडेल काय बिघडेल. गोलंदाजी मार्क वरती आहे गोलंदाज पंकज पाटील. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू डॉट बॉल बिन्नी गेंद यहाँ पर. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांच्या दिशेने येतोय. दिल की धडकने बेडगी. टिक 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 टिक. तिसरे पंच आपल्या समोर आता निर्णय देतील. हा बॉल वाईड होता का नाही.
तिसऱ्या पंचांच्या मदतीने काही क्षणांमध्येच हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. वेगवेगळ्या अँगलने चेक केलं जात आहे आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. समीकरण सातत्याने बदलणार आहे. येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. 41. कोणता संघ जाईल अंतिम फेरीमध्ये? धाडसकल गोवा की बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट? 15 चेंडूंचा आहे खेळ. 41 ची गरज. पंकजचा बॉल एक साइडला पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. चांगली फेकी देखील नॉन स्ट्रायकर एंडला झाली. बॅकअप दूर होता. एक धाव आली आहे. धावसंख्या पुढे जाते आहे 42 वरती. 14 चेंडूंचा अंतरिम खेळ आहे. 40 ची आवश्यकता आहे. कासार्डे परिसरातील सगळे ग्रामस्थ आज मात्र प्रत्यक्ष मैदानावरती ग्रीन पार्क मैदानावरती उपस्थित राहिलेत. तळेरे परिसरातील देखील आमचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सगळ्यांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मनापासून स्वागत आहे. अमोल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नव्हे तर गोवा राज्यातून देखील या ठिकाणी बरेच प्रेक्षक उपस्थित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून पण बरेच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. हा जनसमुदाय जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे. पंचांचा काय इशारा येईल? डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये असेल बॅटर आणि मोठा फटका हा गोलंदाज असेल प्रेशर मध्ये. म्हणजे खूप मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. आता चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 40 धावांची. 13 चेंडू 40 धावा. अमित नाईक स्ट्रायकिंग एंडला. एकमेव आशेचं किरण अमित नाईकच्या माध्यमातून मैदानामध्ये धाडसकल गोवा क्रिकेट संघासाठी. अमित नाईकची बॅट जर का बोलली तर या मॅच मध्ये रंगत येईल. अंतरिम 12 चेंडूंचा खेळ. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता. धाडसकल गोवा क्रिकेट संघाला बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये काय होईल या मॅच मध्ये? धावसंख्या पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 43. 4 षटकांच्या सांगते अखेरीस 82 धावांचा पाठलाग करत असताना धाडसकल गोवा क्रिकेट संघ. अमोल 18 चेंडू आणि 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. खूप चुरशीची अशी लढत आहे. कधीच कोणतंही आव्हान केव्हाही मोठं नसतं, कोणतंही आव्हान छोटं नसतं. गॅलरी मध्ये पहा. हॅलो, आमच्या प्रेक्षकांमध्ये महिला वर्ग मोठ्या 4 व्हीलर गाडीची एक चावी पडलेली भेटलेली आहे. जर कोणाची असेल तर ओळख पडून घेऊन जायची आहे. 4 व्हीलर गाडीची चावी आहे ती भेटली आहे. जर कोणाची असेल तर ओळख पटवायची आणि घेऊन जायचं आहे. यावेळी इनसाइड आउटचा शॉट आणि चेंडू आर पार सीमा पार 6 धावांसाठी. बॅट मधून आलाय मोठा बिग ब्लास्ट. 6 धावा. जी गरज होती धावांची ती गरज बॅटरने पूर्ण केली आहे धाडसकळ गोवा संघाकडून. आता मात्र बदल होईल. 11 चेंडू आणि 33 धावा. 11 चेंडू 33 धावा. एक मोठा फटका. गोलंदाज प्रेशर मध्ये. गोलंदाजी मार्ग वरती आपण गोलंदाज पाहता आहात फिरोज शेख. फिरोज शेख तयार. एक षटकार आलाय. 11 चेंडूंचा खेळ आहे. 33 ची आवश्यकता. अजून एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. एक टप्पा घेऊन 2 मोठे धमाके मॅच मध्ये रंग भरतायत. सामन्याला टर्न करतील का? स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौक. नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. 10 चेंडूंचा खेळ आहे. 29 ची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅच मध्ये? अमित नाईक विजय आणि पराभव यांच्यामध्ये अडथळा बनून उभा राहिला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, बॅटर तयार. यावेळेला खूप दूर बॉल टाकला गेला. शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा फिरोज शेखचा प्रयत्न. गुडलेंग स्पॉट वरून चेंडू बाहेर काढलाय. समीकरण बदललंय डॉट बॉलने. 9 चेंडू 29 धावा. यावेळी गोलंदाजाने कमबॅक केलंय. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके पण त्यानंतरचा हा डॉट बॉल. गोरेगाव वरून मला ही स्पर्धा खेळण्यासाठी का बोलवलंय हे देखील फिरोज सांगतोय.
पुन्हा एकदा डॉट बॉल असेल हा देखील. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटर प्रेशर मध्ये असेल. या अगोदर गोलंदाज होता, आता बॅटर असेल. म्हणजे आता समीकरण बदललंय. ते 8 चेंडू आणि 29 धावा. चेंडूंचा खेळ बाकी आहे 8. प्रेक्षक गॅलरी देखील आहेत 8. टॉवर देखील आहेत लाईटचे 8. चेंडूंचा खेळ बाकी होता 8. यावेळेला अप्रतिम फटका स्वीपर कव्हरच्या वरून. ना सूरत देखी ना मूरत देखी, अमित नाईक ने सिर्फ अपने टीम की जरूरत देखी. आ गए, छा गए, भाग गए. अमित देखील सांगतोय मला देखील उरण वरून का बोलवलंय, एवढ्या लांबून प्रवास करून मी का आलोय. आता मात्र 7 चेंडू आणि 23 धावा. 7 चेंडू 23 धावा. मॅच मात्र खूप रंगात आली आहे आणि सर्व प्रेक्षक आता उभे राहिले आहेत ही मॅच पाहण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होईल का? फेकी तर चांगली झाली आहे. फक्त एकच धाव मिळेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावा. 22 धावा आणि उरले चेंडू 6. 6 चेंडूंचा अंतरिम खेळ. 22 ची आवश्यकता. निर्णायक क्षणी षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल. अमित नाईक रिदम मध्ये आलाय, त्याच्या बॅट मधून धावा बनतायत. अमित नाईक हा गेम चेंजर ठरेल का? दुसऱ्या बाजूला अमितला रोखण्यासाठी बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाकडनं कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला जाईल? स्क्रीन वरती तुम्ही पाहतात गर्दीचा महापूर. गर्दी ओसंडून व्हायला लागली आहे. हे प्रेम आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव वरती. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा आवडली असेल तर प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, जोरदार टाळ्यांचा आपण गजर करूयात रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या दर्जेदार आयोजनासाठी. 6 चेंडूंचा खेळ, 22 धावांची आवश्यकता आहे. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ फायनल मध्ये जाईल? गोवा की बांदा? बांदा की गोवा? 6 चेंडू 22 धावा. मजा आहे या मॅच मध्ये. रंगतदार असा सामना, चुरशीचा असा सामना, अटीतटीची अशी लढत मैदानामध्ये आपण पाहतात. मिडबावच्या या ग्रीन पार्क मैदानावर प्रेक्षकांचा जनसमुदाय, जनसागर या ठिकाणी उतंबून वाहतोय आणि अशा मध्ये हा एवढा मोठा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना या स्पर्धेचा. बांदा विरुद्ध गोवा. 6 चेंडू 22 धावा गोवा संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत. दोन्ही संघ असे आहेत जे बऱ्याच वेळा पाटील हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज समोर आहे. अमित रिदम मध्ये आहे. यावेळेला उडवलंय लांब लांब लांब, अजून लांब. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावा. जबरदस्त फटका खेळलाय. प्रेक्षक गॅलरी मध्ये चेंडू. अमित अमित आणि अमित. जो पहाड़ों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं और जो तूफान से टकरा जाए उसे अमित कहते हैं. 5 चेंडू 16 धावा. मजा आहे. मॅच ऑन आहे. 50-50 चा मौका आहे. दोन्ही संघांना संधी आहे फायनल मध्ये जाण्याची. कोण जिंकेल? एकीकडे आहेत आमचे बांदेश्वर बांदा संघाचे मालक मकरंजी तोरसकर. दिल की धड़कने उनकी भी बढ़ रही है. प्रसन्न पाटील तयार. यावेळेला प्रेशर आहे. वाईट बॉल पंच कळवत आहेत. दंडात्मक 1 धाव. धावसंख्या पुढे जाते. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ. 15 ची आवश्यकता. पहिली सेमीफायनल रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये रंग भरते. 5 चेंडूंचा खेळ आहे. 15 ची आवश्यकता आहे. प्रसन्न पाटीलची पाटीलकी पाहायला मिळेल का? दुसऱ्या बाजूला अमित नाईकचा दबदबा पाहायला मिळेल हे देखील पाहायचं आहे. 5 चेंडू 15चं समीकरण आहे. दोन्ही संघातील जे खेळाडू आहेत, एकीकडे आहे स्ट्राईक वरती अमित आणि गोलंदाजी मार्क वरती आहे प्रसन्न पाटील. रायगड मधील हे दोन्ही खेळाडू आहेत. काय करतायत पाहूया. यावेळी उडवलाय, चेंडूला भिरकावून दिलाय. मोठा फटका, बिग ब्लास्ट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बराच दूर जाऊन पडलाय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4 आणि गरज आहे 9 धावांची. 4 चेंडू 9 धावा. 18 चेंडू आणि
49 धावांची बहारदार खेळी ही अमित नाईकची. अमित नाईकसाठी एकदा जोरदार टाळ्या. अमोल 82 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवातीला काही विकेटांची पडझड झाली होती, त्यानंतर नाहीतर अमित नावाचं वादळ आलं मैदानामध्ये आणि मॅच मध्ये रंगत आणली. काय मॅच जाऊन थांबली आहे. 5 चेंडू आणि माफ करा 4 चेंडू आणि 9 धावा. काय होईल अमोल या मॅच मध्ये सांगणं खूप कठीण आहे. दोन्ही संघाला अजूनही संधी आहे. एक डॉट बॉल, एक मोठा फटका, एक विकेट, एक मोठा फटका, हे अपेक्षित असेल दोन्ही संघांना. मैच दोनों संघांना जिंकण्याची समान संधी आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. 4 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. एक डॉट बॉल मॅचला टर्न करेल, एक मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या संघाकडे मॅच घेऊन जाईल, एक विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे मॅच घेऊन येईल. कभी तेरी कभी मेरी. 4 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 9 ची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये. हृदयाचे ठोके आता मात्र धक 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 करायला लागलेत. दोन्ही टीमच्या टीम ओनरचे. धाडसकल गोवा, बांदेश्वर बांदा, हाय व्होल्टेज ड्रामा. पहिली सेमीफायनल रंग भरली आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये. 4 चेंडूंचा अंतरिम खेळ. प्रसन्न पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. अमित नाईक 18 चेंडू मध्ये 49 धावा. या स्पर्धेमध्ये अर्धशतक अमित साजरं करेल का आणि अर्धशतका पलीकडेही तो आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, हे देखील पाहावं लागेल. 4 चेंडू 9 धावा हे समीकरण आहे. प्रसन्न पाटीलचा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. आता मात्र 3 चेंडू आणि फक्त 3 धावा. अमित नाईकला विनंती आहे, एकदा आमच्या प्रेक्षकांना बॅट उंचावून अभिवादन कर. अर्धशतकी खेळी टाळ्यांचा गजर होतोय अमित नाईकच्या अफलातून खेळीसाठी. जबरदस्त खेळी आहे. मॅच इनिंग खेळी, मॅच विनिंग खेळी केली आहे अमित नाईकने. अमित नाईक आता मात्र बहरामध्ये आलाय. 3 चेंडू 3 धावांची विजयासाठी आवश्यकता. होईल का प्रसन्न पाटीलचा चेंडू स्पिन, येतील का 3 चेंडू मध्ये धावा 3, हे देखील पाहावं लागेल या मॅच मध्ये. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. मुख्य व्यासपीठावरती देखील स्पर्धेचे सर्वेसर्वा. यावेळेला डॉट बॉल बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न प्रसन्न पाटीलने कमबॅक केलंय. 2 चेंडूंचा खेळ आहे. 3 धावांची विजयासाठी आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू हे समीकरण. येणारा चेंडू खूप महत्वाचा, लाख मोलाचा. अमित नाईक स्ट्रायकिंग एंडला तयार. 79 धावांची टोटल स्कोर बोर्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे चेंडू असतील 2 धावा बनवायच्या 3. आकुटपता चेंडू बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित नाईक नावाचं तुफान मैदानावरती घोंगावलंय. MS धोनी स्टाईलने अमित नाईकने सामना संपवलाय. सेमी फायनलची लढत जिंकत धाडसकल गोवा क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. हॅलो, धडसकल गोवाचा अमित नाईक यास RR डोंबिवलीचे ओनर राजश्री पवार मॅडम कडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन धडसकल गोवा टीम. यानंतर आपल्या स्पर्धेदरम्यान रोहन राव राणे माजी उपनगराध्यक्ष उपस्थित आहेत. मी प्रवीण लोके यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. रोहन राव राणे माजी उपनगराध्यक्ष वैभववाडी. 21 चेंडू 61 धावा अमित नाईकच्या
ताबडतोब खाली करायचं आहे. नाणेफेक जाऊन ताबडतोब निर्णय कळवा. राजाराम वॉरियर्स संघाने ताबडतोब आपला निर्णय कळवायचा आहे आणि क्रीडा रसिकांनी मैदान ताबडतोब खाली करा. यानंतर आजची दुसरी सेमीफायनल ताबडतोब चालू करणार आहोत. हॅलो, आपल्या स्पर्धेदरम्यान शैलेश भोवड उद्योजक वैभववाडी उपस्थित आहेत. मी दिनेश फाटक यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. शैलेश भोवड उद्योजक वैभववाडी. हॅलो, त्याचप्रमाणे आशिष रावराणे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभववाडी बीजेपी यांचं स्वागत करतील राजू नरे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. राजू नरे यांना विनंती करते की त्यांनी आशिष रावराणे यांचं स्वागत करायचं आहे. आशिष रावराणे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष